गाणगापूर येथे अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमच्या 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन 29 आणि 30 रोजी देशभरातील पुरोहितांच्या उपस्थितीत संपन्न झालं. पद्मशाली पुरोहित संगमच्या वतीने आयोजित 25व्या राष्ट्रीय अधिवेशनास तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, मेघालय येथील पुरोहित, ज्योतिषी, वास्तुशास्त्रज्ञ, सिद्धांतींनी उपस्थिती दर्शवली. श्री क्षेत्र गाणगापूर येथील दंडवते महाराज मठात 2 दिवस धार्मिक विविध चर्चासत्रांचं आयोजन होऊन सखोल चर्चा झाली. 29 जुलै रोजी अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचे गुरु शबरी मलाई अर्गप्पा, पीठाधीश आमची अंजनीय गुरुस्वामी, तेलंगणा सरकारचे राज ज्योतिषी तथा वास्तु सिद्धांती डॉक्टर कटकम वेंकटराव, कर्नाटक पद्मशाली समाजाचे कुलगुरू प्रभुलिंग स्वामी, डॉक्टर कोकुल्ला भास्कर, गुरुवर्य सत्यनारायण मादास, रायेशम ताटी पामुल, मार्कंडेय शास्त्री, रामस्वामी कस्तुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडले. अर्धांगी भरपार आता या जल निर्मल आता शरण पड़े तो तेरी शरण पड़े जो तेरी सुर तरता ओम जय गंगे माता. दुसऱ्या दिवशी 30 जुलै रोजी आंध्र करीमनगर येथील दत्तपीठाचे श्री दत्त नरसिंह स्वरूपानंद सरस्वती, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे मठाधीश श्री चोळप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न झाला. समारोप कार्यक्रमात अखिल भारतीय निलगार समाजाचे नारायण काळपगार, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना समाजभूषण, तर संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांना समाजसेवा कार्यसम्राट पुरस्काराने वेदमंत्रांच्या जयघोषात सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व गुरुवर्यांचा गुरु सन्मान सोहळा देखील साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, लातूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती नितीनभाऊ वाघमारे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीकृष्ण वड्डेपल्ली तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सोबतच 150 पुरोहित घडवत 120 धार्मिक ग्रंथांचं लिखाण करून धर्मसेवा केल्याबद्दल सत्यनारायण मादास पंतुलू यांचा विशेष गौरव उपस्थितीत पूजनीय व्यक्तिमत्वांच्या अमृत हस्ते करण्यात आला. अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांच्या नेतृत्वाखाली प्रधान कार्यदर्शी पंडित देविदास कुरापाटी, जनरल सेक्रेटरी चंद्रशेखर गाजूल, चंद्रशेखर सरगम, अरविंद आकेन, देविदास यंगलदास, निरंजन गुडक्याल, संतोष चन्ना, नागराज राजकोंडा, माधवी अंधे, रेणुका यादव यांनी हे 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतलाय. अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचं अधिवेशन या गाणगापूरच्या तीर्थयात्रेमध्ये भरत आहे. जवळजवळ 800 ब्राह्मण या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रातनं आलेले आहेत, कर्नाटकातनं आलेले आहेत, तेलंगणामधून आलेले आहेत, आंध्रमधून आलेले आहेत, देशाच्या अनेक भागातून पुरीवरून सुद्धा आलेले आहेत.
ओरिसावरनं सुद्धा आलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये या पुरोहितांचं राहणं आणि जगणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हे पुरोहित असल्याशिवाय कोणत्या घराचं बांधकाम होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, घराची शांती होत नाही, मुलाचा पाळणा होत नाही, ज्योतिष बघितल्याशिवाय लग्नही जुळत नाही. इतकं महत्त्वाचं काम करणारा आमचा हा पुरोहित आज अर्धपोटी आहे हे सांगायला मला अत्यंत वेदना होत आहेत. या पुरोहितांना निदान निवारा तरी जन्मभर चांगलं मिळावं. आतील ज्योतिषी, वैदिक, याज्ञिकी, अर्चक, पुरोहित, पंचांगकर्ते, वास्तुशास्त्र निपुण यांनी सर्वांनी एकत्रित येऊन तेलुगू भाषिकांमध्ये यापुढे कसे राहावे, कुलाचार, कुलधर्म आणि याच्यामध्ये परिवर्तन करून कालसुसंगत आचारधर्म कसे पाळावे याविषयी साधक बाधक चर्चा करून काही अंधश्रद्धा निवारक असे चर्चासत्र करण्यात आलेले आहे. यापुढं तेलुगू समाज, तेलुगू भाषिक कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडणार नाही याविषयी जनजागृती निर्माण केलेली आहे. विशेषतः स्त्री प्राबल्य, स्त्रियांना महत्त्व देऊन वेदांमध्ये किंवा पुराणामध्ये जे सांगितलेलं आहे, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या श्लोकाला अनुसरून यापुढं स्त्रियांच्याकडून सुसंस्कारित वंश अभिवृद्धी व्हावं यासाठी विशेषतः पुरोहितांनी प्रयत्न करणार आहेत आणि समस्त तेलुगू बांधवांच्या, हिंदू बांधवांच्या जनकल्याणार्थ कुठले कार्य करावं, काय केल्यास यश लाभते याविषयी विशेष चर्चा करण्यात आलेली आहे. या अधिवेशन कार्यक्रमास ओरिसा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्य, गुजरात, तामिळनाडू येथून पुरोहित, ज्योतिष बांधव उपस्थित होते आणि विशेषणाने प्रत्येक गोष्टीत त्यांनी सहभाग घेऊन चर्चासत्राचा त्यांनी आनंद घेतला आणि चर्चासत्रामध्ये आपले विषयी मत व्यक्त करून धर्मशास्त्रीय शंका समाधान याविषयी विशेष चर्चा संपन्न झालेला आहे. हे 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला महिलांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे आणि आम्ही महिलांनी भरपूर इथं आलेलो आहोत, भरपूर संख्येने. खूप छान वाटलं आहे कार्यक्रम आणि असंच नेहमी करावं यासाठी मी सगळ्या पुरोहित संघाला शुभेच्छा देतात. धन्यवाद. మంచి అనిపించింది. నాకు కార్యక్రమం మంచిగా అనిపించింది. మాకు సంతోషం